गुडघा ट्विस्ट झाल्यावर नेमकं करायचं काय? आता बऱ्याचदा खेळताना, पायऱ्या चढता उतरताना किंवा अगदी चालताना सुद्धा गुडघा ट्विस्ट होण्याची शक्यता असते आणि पहिल्या 24 तासात त्यामध्ये बराच फरक पडतो. आता नेमकं ट्विस्टिंग इंजुरी म्हणजे काय? तर गुडघ्याच्या ट्विस्टिंग इंजुरीमध्ये काय होतं, तर गुडघ्याला जोडणारे जे लिगामेंट्स असतात, अस्थिबंधन असतात, गाद्या असतात, मेनिस्कस ज्याला आपण म्हणतो आणि सॉफ्ट टिश्यू जे सराउंडिंग असतात, त्यांना बऱ्याचदा इंजुरी होते आणि तिथे सूज येते, त्यांच्यामध्ये घर्षण वाढतं आणि सूज आल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला वेदना होतात. त्यामुळे आपल्याला दुखणं वाढतं. तर आता नेमकं पहिल्या 24 तासात झाल्यानंतर करायचं तरी काय? तर उपचारामध्ये पहिल्यांदा येतं रेस्ट म्हणजे आराम द्यायचा, आय म्हणजे आईस फोमेंटेशन, सी म्हणजे क्रेप कंप्रेशन आणि ई म्हणजे लिंब इलेव्हेशन. तर ही सो कॉल्ड राईस थेरपी आपण सगळ्यांना ॲडवाईस करतो. या राईस थेरपीने बहुतांश लोकांना नक्कीच फरक पडतो. पण जर आपण वेळीच त्याच्यावरती लक्ष नाही दिलं तर मात्र ह्या इंजुरीजचं कॉम्प्लेक्स इंजुरीजमध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला लवकरात लवकर कामावरती जाता येत नाही. तर ही राईस थेरपी तुम्ही नक्कीच तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना जर असा त्रास असेल तर रिकमेंड करू शकता. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर सेव्ह करा आणि शेअर करा.